तर नमस्कार मित्रांनो. रंगांच्या उत्सवापूर्वी आपण धुलीवंदन साजरी करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की या परंपरेचा उगम प्रत्यक्ष कैलासपती महादेवांच्या क्रोधातून आणि वैराग्यातून झाला आहे? जेव्हा कामदेवाने महादेवांच्या तपश्चर्येत अडथळा आणला तेव्हा काय घडले? रतीचा मिलाप आणि महादेवांनी स्वतःच्या अंगाला फासलेली ती पहिली राख, ही केवळ एक कथा नाही तर भक्ती, त्याग आणि शुद्धीकरणाचा एक महाकुंभ आहे. आज आपण अशा एका प्राचीन काळच्या प्रवासाला निघणार आहोत जिथे निसर्ग बोलतो आणि देवतांचे हुंकार ऐकू येतात. चला तर मग आता ही पवित्र कथा सुरू करूया. पण त्यापूर्वी धार्मिक मराठी या आपल्या लाडक्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. अशाच नवनवीन पौराणिक आणि गूढ कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही कथा जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका. तर अनंत काळाच्या उदरात दडलेली ही गोष्ट आहे जेव्हा सृष्टीचे नियमन प्रत्यक्ष देवतांच्या अस्तित्वाने होत असे आणि पृथ्वीवर हिमालयाच्या उत्तुंग शिखरांमध्ये देवाधिदेव महादेव आपल्या समाधीत लीन होते. चोहोबाजूला बर्फाची पांढरी शुभ्र चादर पसरलेली होती आणि त्या शांततेत फक्त गंगेच्या प्रवाहाचा आणि हिमालयातील थंड वाऱ्याचा आवाज गुंजत होता. कैलास पर्वत हा केवळ दगडधोंड्यांचा डोंगर नव्हता, तर तो चैतन्याचा स्रोत होता, जिथे ऋषीमुनी, यक्ष, गंधर्व आणि किन्नर महादेवांच्या दर्शनासाठी आसुसलेले असत. त्या काळी सृष्टीवर एका मोठ्या संकटाचे सावट आले होते. तारकासूर नावाच्या दैत्याने सर्व देवांना सळो की पळो करून सोडले होते आणि त्याला मिळालेल्या वराप्रमाणे त्याचा वध केवळ महादेवांचा पुत्रच करू शकत होता. परंतु महादेव तर सतीच्या विरहानंतर घोर तपश्चर्येत मग्न झाले होते. त्यांना बाह्य जगाचे कोणतेही भान उरले नव्हते आणि त्यांच्या या एकांतवासामुळे संपूर्ण देवलोक चिंतेत पडला होता. सर्व देवतांनी एकत्र येऊन विचार केला की महादेवांची समाधी कशी भंग करावी, कारण जोपर्यंत ते संसाराकडे लक्ष देणार नाहीत तोपर्यंत सृष्टीचे रक्षण होणार नव्हते. इकडे माता पार्वती, जी हिमालयाची कन्या होती, ती दररोज महादेवांच्या सेवेसाठी येत असे, त्यांच्या चरणांवर फुले अर्पण करत असे आणि मनोमन त्यांनाच आपला पती मानत असे. परंतु महादेव आपल्या अंतरंगात इतके खोलवर गेले होते की त्यांना समोर उभ्या असलेल्या जगन्माता पार्वतीचीही जाणीव होत नव्हती. तेव्हा इंद्राने मदनाचा म्हणजे कामदेवाचा आश्रय घेण्याचे ठरवले, जेणेकरून महादेवांच्या मनात शृंगार आणि प्रेमाची भावना जागृत होईल आणि ते पार्वतीचा स्वीकार करतील. कामदेव आपल्या पत्नीसह म्हणजे रतीसह त्या पवित्र तपोभूमीत प्रवेश करते झाला, जिथे केवळ शांतता आणि वैराग्याचा वास होता. निसर्ग अचानक बदलू लागला. अकाली वसंत ऋतूचे आगमन झाले. झाडांना पालवी फुटली आणि फुलांचा सुगंध दरवळू लागला. पक्षी किलबिलाट करू लागले आणि वातावरणात एक वेगळीच मोहिनी पसरली. ऋषीमुनी सुद्धा या बदलाने अचंबित झाले, कारण महादेवांच्या संमतीशिवाय निसर्गाचे हे रूप प्रकट होणे अशक्य होते. परंतु कामदेवाने आपल्या धनुष्यावर पुष्पबाण चढवला होता आणि त्याचे लक्ष होते साक्षात त्रिपुरारी महादेव, जे जगाच्या कल्याणासाठी समाधीत बसले होते. कामदेवाने जेव्हा त्या पवित्र तपोभूमीत प्रवेश केला तेव्हा निसर्गाचे संपूर्ण चक्र जणू पालटून गेले, कारण कामदेवाच्या आगमनासोबतच सृष्टीवर मदनोत्सवाचे सावट पसरले होते. हिमालयातील तो कडाक्याचा थंडीचा काळ संपून अचानक कोवळं ऊन पडू लागले आणि बर्फाच्छादित शिखरांवरून वाहणारे वारे आता सुगंधित फुलांचा दरवळ घेऊन वाहू लागले होते. ऋषीमुनींच्या आश्रमात जी शांतता केवळ वेदघोषाने गुंजत असे, तिथे आता कोकिळेचं कुंजन आणि भ्रमरांचा गुंजारव ऐकू येऊ लागला होता. नद्यांच्या काठावर असलेल्या वृक्षांना नवी पालवी फुटली आणि प्रत्येक वेलीवर फुलांचे जणू साम्राज्यच उभे राहिले. कामदेवाने आपले पुष्पधनुष्य सज्ज केले होते, ज्याच्या बाणांनी साक्षात ब्रह्मदेव आणि विष्णूंनाही मोहले होते. परंतु समोर साक्षात स्मशानवासी महादेव बसले होते, ज्यांच्यासाठी काम आणि मोह हे केवळ तिणक्यासारखे होते. कामदेवासोबत त्याची पत्नी रतीसुद्धा अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती, कारण तिला ठाऊक होते की महादेवांचा तिसरा डोळा उघडला तर विश्वात प्रलय येईल. पण इंद्राच्या आज्ञेखातर आणि देवांच्या कल्याणासाठी कामदेवाने हे धाडस करण्याचे ठरवले होते. त्याने पाहिले की समोर माता पार्वती आपल्या सख्यांसह महादेवांच्या पूजेसाठी येत आहे. तिच्या हातात फुलांचा हार आहे आणि तिच्या डोळ्यात केवळ महादेवांच्या भेटीची ओढ आहे. पार्वतीचे सौंदर्य त्या क्षणी इतके अफाट दिसत होते की जणू साक्षात सृष्टीनेच आपले सर्व लावण्य तिच्यात ओतले होते. कामदेवाला वाटले की हीच ती योग्य वेळ आहे जेव्हा महादेवांच्या अंतःकरणात प्रेमाचा अंकुर फुलावा.
त्याने आपल्या धनुष्यावर संमोहन नावाचा बाण चढवला आणि आपली एकाग्रता साक्षात शिवाच्या हृदयावर केंद्रित केली. तिकडे महादेव आपल्या आंतरिक ध्यानात ब्रह्मानंदाचा अनुभव घेत होते. त्यांचे शरीर स्थिर होते आणि श्वासही अगदी संथ गतीने चालत होता. जसा कामदेवाने आपला बाण सोडला तसा तो बाण वाऱ्याच्या वेगाने निघाला आणि महादेवांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. त्या क्षणी महादेवांच्या चेहऱ्यावर थोडी हालचाल झाली आणि त्यांच्या बंद असलेल्या पापण्यांमागे जणू प्रकाशाचा एक लोळ निर्माण झाला. महादेवांची समाधी हळूहळू सुटू लागली आणि त्यांचे मन बाह्य जगाकडे वळू लागले. त्यांनी हळूच आपले डोळे उघडले आणि समोर पाहिले तर माता पार्वती उभी होती, जिच्या सौंदर्याने संपूर्ण कैलास उजळून निघाले होते. महादेव क्षणभर विस्मित झाले आणि त्यांना स्वतःच्या अंतर्मनात कसली तरी खळबळ जाणवली, जी त्यांच्या वैराग्यपूर्ण स्वभावाच्या विरुद्ध होती. त्यांनी विचार केला की माझ्या या अढळ समाधीत असा विक्षेप कसा काय निर्माण झाला आणि ही कामवासनेची जाणीव मला कशी काय झाली. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने सभोवताली पाहिले आणि त्यांना आंब्याच्या झाडाच्या मागे लपलेला कामदेव दिसला, जो पुन्हा दुसरा बाण सोडण्याच्या तयारीत होता. कामदेवाच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य होते, पण त्याला हे ठाऊक नव्हते की तो साक्षात काळाच्या समोर उभा आहे. महादेवांच्या शांत चेहऱ्यावर आता क्रोधाच्या रेषा उमटू लागल्या आणि त्यांचे कपाळ रागाने लाल झाले. सृष्टीच्या कल्याणासाठी जरी हे सर्व घडत होते, तरीही महादेवांना आपल्या तपोभंगामुळे झालेला संताप अनावर झाला होता. त्यांनी आपली दृष्टी कामदेवावर स्थिरावली आणि त्यांच्या ललाटावरील तो भीषण तिसरा नेत्र हळूहळू उघडला जाऊ लागला, ज्यातून निघणारी अग्नीची ज्वाला संपूर्ण ब्रह्मांडाला भस्म करण्याची शक्ती ठेवत होती. रती हे पाहून थरथर कापू लागली आणि तिने आरडाओरडा सुरू केला, पण आता खूप उशीर झाला होता. महादेवांच्या कपाळावरील तो तिसरा नेत्र जसा उघडला तसा त्यातून हजारो सूर्यांचे तेज एकत्र आल्यासारखा एक प्रचंड अग्नीचा लोळ बाहेर पडला, ज्याने संपूर्ण कैलास पर्वत उजळून निघाला आणि त्या प्रकाशाने देवतांचे डोळे दिपून गेले. कामदेव जो काही क्षणांपूर्वी विजयाच्या आनंदात होता, त्याच्या लक्षात आले की त्याने साक्षात मृत्यूला आमंत्रण दिले आहे आणि तो काही हालचाल करण्यापूर्वीच महादेवांच्या त्या दिव्य दृष्टीतून निघालेल्या ज्वाळांनी त्याला वेढले. तो अग्नी इतका भीषण होता की त्यात केवळ कामदेवाचे शरीरच नाही, तर सभोवतालची वृक्षवल्ली आणि वसंत ऋतूचा तो सर्व थाटमाट जळून खाक होऊ लागला. ऋषीमुनी घाबरून दूर पळाले आणि पशुपक्षी सैरावैरा धावू लागले, कारण त्यांना वाटले की आता प्रलय काळ आला आहे आणि महादेव हे जग भस्म करून टाकतील. कामदेव त्या अग्नीत जळू लागला आणि त्याचे सुंदर शरीर क्षणात कोळसा होऊन राखेत रूपांतरित झाले. रतीचा आक्रोश त्या पर्वतांच्या दऱ्याखोऱ्यात घुमू लागला आणि तिने आपल्या पतीला वाचवण्यासाठी महादेवांच्या चरणाशी धाव घेतली, पण तोवर सर्व संपले होते. कामदेवाच्या जागी आता फक्त पांढऱ्या राखेचा एक ढिगारा उरला होता आणि महादेवांचा तो तिसरा नेत्र अजूनही धगधगत होता, ज्याकडे पाहण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. माता पार्वती सुद्धा हे भयानक दृश्य पाहून स्तंभित झाली होती, कारण तिला जाणीव झाली की महादेवांचे वैराग्य किती अढळ आहे आणि त्यांना केवळ सौंदर्याने जिंकणे अशक्य आहे. महादेवांचा क्रोध शांत होत नव्हता आणि त्यांच्या अंगातून निघणाऱ्या उष्णतेने हिमालयाचा बर्फ वितळू लागला होता, ज्यामुळे नद्यांना पूर येण्याची भीती निर्माण झाली होती. संपूर्ण देवलोक थरथर कापत होता आणि इंद्राला आपल्या चुकीची जाणीव झाली होती, कारण त्याने केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी कामदेवाला बळी दिले होते. रती त्या राखेपाशी बसून धाय धाय रडू लागली आणि तिने महादेवांना विनवणी केली की माझ्या पतीचा काय दोष होता, त्याने तर केवळ जगाच्या कल्याणासाठी आणि देवतांच्या आज्ञेसाठी हे धाडस केले होते, मग त्याला अशी शिक्षा का मिळाली. रतीचे हे प्रश्न ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्व ऋषीमुनी आणि देवतांचे डोळे ओलावले होते, कारण त्यांना माहीत होते की कामदेव हा केवळ निमित्त मात्र होता. इकडे सृष्टीवर एक विचित्र परिणाम होऊ लागला होता, कारण कामदेवाच्या अभावामुळे संपूर्ण चराचर सृष्टीतील प्रेम, ओढ आणि आकर्षण नष्ट झाले होते. फुलांनी उमलणे थांबवले होते, नद्यांचा खळखळाट शांत झाला होता आणि प्राण्यांमधील प्रजननाची इच्छा संपल्यामुळे सृष्टीचे चक्र थांबण्याची चिन्हे दिसू लागली होती. माता पार्वती हे सर्व पाहून अत्यंत दुःखी झाली होती, कारण तिला वाटले की माझ्यामुळेच हे सर्व संकट ओढवले आहे. जर मी महादेवांच्या सेवेसाठी हट्ट केला नसता तर कदाचित कामदेवाला हे पाऊल उचलावे लागले नसते.
तिने रतीला सावरण्याचा प्रयत्न केला आणि महादेवांना विनंती केली की हे त्रिलोचना, तुमचा क्रोध आता शांत करा आणि या अबलेच्या दुःखाचा विचार करा, कारण विनाशातून सृष्टी निर्माण होत असते, पण हा विनाश तर प्रेमाचा अंत करणारा ठरत आहे. महादेव आपल्या ध्यानातून पूर्णपणे बाहेर आले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर आता एक प्रकारचे गांभीर्य आले होते, कारण त्यांनी पाहिले की कामदेवाच्या दहनामुळे सृष्टीतील प्रेमाचा आणि आकर्षणाचा लोप झाला आहे, जो सृष्टीच्या वाढीसाठी आवश्यक होता. त्यांनी पाहिले की ती राख जी कामदेवाच्या शरीराची होती ती आता अत्यंत पवित्र झाली होती, कारण ती साक्षात महादेवांच्या क्रोधाग्नीतून शुद्ध होऊन बाहेर आली होती. महादेव त्या राखेच्या ढिगाऱ्यापाशी गेले आणि त्यांनी आपल्या हाताने ती राख उचलली, जी जगातील पहिली धुली होती, जिचा जन्म विनाशातून पण शुद्धीकरणासाठी झाला होता. त्यांनी ती राख आपल्या संपूर्ण अंगाला फासली आणि त्या क्षणापासून महादेवांचे रूप भस्मविलेपित झाले, ज्याचा अर्थ असा होता की सर्व वासना आणि मोहमाया जळून खाक झाल्यावर जी उरते तीच खरी शुद्धता आहे. हीच ती वेळ होती जेव्हा सृष्टीला धुलीवंदनचा खरा अर्थ समजला की आपल्यातील काम, क्रोध आणि लोभ जाळून टाकल्यावर जी राख उरते ती लावून आपण स्वतःला शुद्ध केले पाहिजे. रतीच्या विलापाने महादेवांचे हृदय द्रवले आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला की तुझा पती जरी देहरूपाने मेला असला तरी तो अनंग म्हणजेच शरीर नसलेला होऊन सर्वांच्या मनात जिवंत राहील आणि द्वापार युगात कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून पुन्हा जन्म घेईल. माता पार्वतीने महादेवांच्या या रूपाचे दर्शन घेतले आणि तिने मनोमन ठरवले की आता मी केवळ सौंदर्याने नाही तर कठोर तपश्चर्येने महादेवांना प्रसन्न करेन. अशा प्रकारे कामदहन झाले आणि महादेवांनी लावलेल्या त्या पहिल्या राखेमुळे धुलीवंदनच्या परंपरेचा पाया रचला गेला, जो आजही आपण श्रद्धेने साजरा करतो. कामदेवाच्या दहनानंतर जी राख त्या पवित्र भूमीवर विखोरली होती ती पाहून महादेवांच्या मनात एक अनामिक शांतता दाटून आली, कारण ती राख आता केवळ एका शरीराचा अवशेष नव्हती, तर ती जळलेल्या वासनांचे आणि अहंकाराचे प्रतीक होती. महादेवांनी अत्यंत धीर गंभीर मुद्रेने खाली वाकून आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत ती उष्ण राख भरून घेतली आणि ती आपल्या कपाळावर, कंठावर आणि विशाल छातीवर फासली. जसा त्या राखेचा स्पर्श महादेवांच्या नीलवर्ण शरीराला झाला तसा संपूर्ण कैलास पर्वत एका दैवी प्रकाशाने उजळून निघाला आणि वातावरणातील उष्णता अचानक शीतलतेत बदलली. देवता आणि ऋषीमुनी हे दृश्य पाहून चकित झाले, कारण त्यांनी आजवर महादेवांना हिमालयाच्या बर्फात किंवा व्याघ्रांबरात पाहिले होते, पण भस्माने माखलेले हे अघोरी आणि मंगळ रूप त्यांनी पहिल्यांदाच पाहिले होते. महादेवांनी सृष्टीला हा संदेश दिला की जोपर्यंत मनुष्य आपल्या मनातील काम, क्रोध आणि लोभाला ज्ञानाच्या अग्नीत जाळून त्याची राख करत नाही, तोपर्यंत त्याला खरी शांती आणि मुक्ती मिळणार नाही. ती राख म्हणजे जगातील पहिली धुली होती, जिने ईश्वराच्या शरीराला स्पर्श करण्याचे भाग्य मिळवले होते. रतीचा विलाप ऐकून महादेवांनी तिला समजावले की हे देवी, ही राख अशुभ नाही, तर ती परमशुद्ध आहे, कारण ती माझ्या क्रोधाग्नीतून तावून सुलाखून निघाली आहे. तू या राखेचे रक्षण कर, कारण यातूनच तुझा पती पुन्हा नवा जन्म घेईल. त्याचवेळी आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली आणि गंधर्वांनी महादेवांच्या या भस्मभूषित रूपाची स्तुती करण्यास सुरुवात केली. माता पार्वतीने जेव्हा पाहिले की महादेवांनी स्वतःच्या अंगाला ती राख लावून तामदेवाचा स्वीकार केला आहे, तेव्हा तिच्या मनात महादेवाबद्दलचा आदर शतगुणित झाला. तिने जाणले की महादेव हे केवळ विनाशक नाहीत, तर ते परम दयाळू आहेत, जे राखेतूनही नवीन सृष्टी निर्माण करण्याची क्षमता ठेवतात. महादेवांनी त्या दिवशी कैलासावर एक उत्सव साजरा केला, जो रंगांचा नसून राखेचा होता, जिथे त्यांनी आपल्या गणांना आणि नंदीला सुद्धा त्या राखेने माखले. चोहोबाजूला हर हर महादेवच्या घोषणा घुमू लागल्या आणि निसर्ग पुन्हा एकदा चैतन्याने नाहून निघाला. तरीही कामदेव देहरूपाने नसल्यामुळे जगातील आकर्षण संपले होते, पण महादेवांनी लावलेल्या त्या राखेमुळे जगाला एक नवीन दृष्टी मिळाली की बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक शुद्धता महत्त्वाची आहे. हिमालयातील नद्यांनी त्या दिवशी आपल्या पात्रात ती राख मिसळली आणि ती राख वाहत जाऊन पृथ्वीवरील मानवांपर्यंत पोहोचली, जेणेकरून त्यांनाही या पवित्र धुलीचा स्पर्श व्हावा. हीच ती पहिली धुलीवंदन होती, जिने रंगांच्या खेळापूर्वी मनातील मळ काढून टाकण्याची शिकवण दिली. महादेवांनी आपले डोळे मिटून पुन्हा एकदा ध्यानात जाण्याचे ठरवले, पण यावेळी त्यांच्या ध्यानात केवळ शून्य नव्हते, तर संपूर्ण विश्वाचे कल्याण आणि पार्वतीची भक्ती सामावलेली होती.
कामदहनाच्या त्या भीषण घटनेनंतर कैलास पर्वतावर एक विलक्षण शांतता पसरली होती. पण ही शांतता नैराश्याची नव्हती, तर ती एका मोठ्या परिवर्तनाची नांदी होती. कारण महादेवांनी अंगाला लावलेली ती पहिली राख आता संपूर्ण सृष्टीसाठी एक मंगलमय भस्म बनली होती. माता पार्वतीने जेव्हा पाहिले की महादेवांनी कामदेवाला भस्म करूनही त्या राखेचा स्वीकार केला आहे, तेव्हा तिला उमजले की महादेवांना प्रसन्न करण्यासाठी केवळ बाह्य सौंदर्य आणि कामदेवाचे बाण पुरेसे नाहीत, तर त्यासाठी अंतरात्म्याची शुद्धी आणि कठोर तपश्चर्या आवश्यक आहे. तिने आपले राजवस्त्र त्यागले आणि सुवर्णालंकार उतरवून ठेवले व साध्या वल्कलात ती हिमालयाच्या एका दुर्गम शिखरावर तप करण्यासाठी निघून गेली, ज्याला आज आपण गौरी शिखर म्हणून ओळखतो. तिने ठरवले की जोपर्यंत महादेव स्वतःहून तिचा स्वीकार करत नाहीत, तोपर्यंत ती अन्न आणि जल त्यागून केवळ वायुभक्षण करून राहील आणि शिवनामाचा जप करेल. तिकडे महादेव आपल्या भस्म विलेपित रूपात पुन्हा एकदा समाधीत लीन झाले होते, पण त्यांच्या मनात आता पूर्वीसारखी शून्यता नव्हती, कारण कामदेवाच्या त्या राखेने त्यांच्या वैराग्याला एक वेगळीच करुणा दिली होती. पार्वतीच्या तपाची प्रखरता इतकी वाढू लागली की हिमालयातील हिंस्त्र श्वापदे सुद्धा तिच्या सभोवताली शांतपणे बसू लागली आणि वाघांनी आपली क्रूरता सोडून दिली, तर हरिणांनी आपली चपळता विसरून तिच्या चरणाशी आश्रय घेतला. हे दृश्य पाहून स्वर्गातील देवता चकित झाले, कारण एका बाजूला कामदेव नसल्यामुळे सृष्टीतील शृंगार संपला होता, तर दुसऱ्या बाजूला पार्वतीच्या भक्तीमुळे सृष्टीला एक आध्यात्मिक तेज प्राप्त झाले होते. ऋषीमुनींनी पाहिले की पर्वतावरील नद्यांचे पाणी आता अधिक निर्मळ झाले आहे आणि त्या पाण्यातून जणू ओंकाराचा ध्वनी घुमत आहे, जो ध्वनी साक्षात महादेवांच्या डमरूतून निघणाऱ्या नादासारखा होता. कामदेवाची पत्नी रती अजूनही त्या राखेच्या ढिगाऱ्यापाशी बसून महादेवांच्या त्या वराची प्रतीक्षा करत होती की कधी तिचा पती पुन्हा जिवंत होईल. पण तिला हे ठाऊक नव्हते की महादेवांनी दिलेला हा वर हा केवळ काळाच्या ओघात सत्य होणार होता. महादेवांनी आपली समाधी क्षणभर बाजूला ठेवून पार्वतीकडे पाहिले आणि त्यांच्या मनात तिच्या निस्सीम भक्तीबद्दल आदर निर्माण झाला, कारण ज्या महादेवांनी कामदेवाला भस्म केले होते, तेच महादेव आता पार्वतीच्या प्रेमाच्या धाग्यात हळूहळू अडकू लागले होते. सृष्टीतील हा बदल पाहून ब्रह्मदेवांनी आणि विष्णूंनी स्मितहास्य केले, कारण त्यांना ठाऊक होते की आता तो काळ जवळ आला आहे जेव्हा शिव आणि शक्तीचे मिलन होईल आणि जगाला तारकासुराच्या प्रासातून मुक्ती मिळेल. हीच ती वेळ होती जेव्हा निसर्गाने आपले जुने रूप टाकून नवीन चैतन्य धारण केले होते आणि महादेवांच्या अंगावरील ती राख आता संपूर्ण विश्वाचे रक्षणाचे कवच बनली होती. पार्वतीच्या तपाने हिमालयातील दगडसुद्धा पाझरू लागले आणि त्या पाण्यातून अमृतासारखे पाणी वाहू लागले, जे पाणी पिऊन अनेक जीव धन्य झाले. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा आपण आपल्यातील कामवासना जाळून राख करतो, तेव्हाच आपल्याला ईश्वराच्या भक्तीचा मार्ग सापडतो, जो मार्ग माता पार्वतीने आपल्या तपाने जगाला दाखवून दिला होता. आणि महादेवांनी त्या राखेचा स्वीकार करून हे सिद्ध केले की त्यांना केवळ शुद्ध अंतःकरण प्रिय आहे. पर्वतांच्या रांगांमध्ये जेव्हा महादेवांनी आपल्या अंगाला ती पहिली राख फासली, तेव्हा कैलासावर एक अभूतपूर्व दृश्य निर्माण झाले होते, कारण चोहो बाजूला केवळ पांढऱ्या शुभ्र भस्माचे साम्राज्य पसरले होते. हिमालयातील सप्तर्षी आणि थोर ऋषीमुनींना जेव्हा समजले की कामदेवाचे दहन झाले आहे, तेव्हा ते सर्व धावतच त्या पवित्र स्थळी आले, जिथे महादेवांनी आपला तिसरा नेत्र उघडला होता. ऋषीमुनींनी पाहिले की महादेवांचे रूप आता अधिकच उग्र पण तितकेच शांत आणि तेजस्वी दिसत होते. त्यांच्या कपाळावरील ती राख सूर्याच्या प्रकाशात चांदीसारखी चमकत होती. वशिष्ठ, विश्वामित्र आणि कश्यप ऋषींनी महादेवांच्या चरणांवर लोटांगण घातले आणि विचारले की हे देवाधिदेव, कामदेवाच्या अभावामुळे सृष्टीचे चक्र थांबले आहे. आता या जगाचे काय होणार? प्राणीमात्रांमधील ओढ संपली आहे. विरहाने ग्रासलेली ही सृष्टी आता निस्तेज झाली आहे. मग जीवसृष्टीचा विस्तार कसा होणार? महादेवांनी आपले डोळे उघडले आणि एका गंभीर आवाजात सांगितले की ऋषी हो, काम हा सृष्टीचा आधार असला तरी तो जर केवळ भोगाचा विषय बनला तर तो विनाशाला कारणीभूत ठरतो. मी कामदेवाला जाळले कारण त्याने माझ्या वैराग्यावर आघात केला होता, पण त्यातून निर्माण झालेली ही राख आता सृष्टीला नवीन दृष्टी देईल. जो मनुष्य या राखेला आपल्या शरीराचे अंतिम सत्य मानेल, तोच मोक्षाचा अधिकारी होईल. ही राख आपल्याला आठवण करून देते की हे शरीर नश्वर आहे आणि शेवटी मातीत किंवा राखेतच मिळणार आहे. ऋषीमुनींनी महादेवांच्या या तत्वज्ञानासमोर नतमस्तक होऊन त्या राखेचे वंदन केले आणि ती राख आपल्या कपाळावर टिळा म्हणून लावली, ज्यातून भस्म लावण्याची परंपरा मानवांमध्ये रुजली.
इकडे जंगलातील वृक्षांनी सुद्धा आपले जुने पान गळू दिले होते, कारण कामदेवाच्या मृत्यूने वसंत ऋतूचा प्रभाव ओसरला होता आणि सर्वत्र पानगळ सुरू झाली होती. ही पानगळ म्हणजे जणू सृष्टीने महादेवांसाठी घातलेले साष्टांग दंडवतच होते. नद्यांमधील पाण्याचा प्रवाह मंदावला होता आणि हिमालयातील शिखरांनी आपले मस्तक ढगांमध्ये लपवले होते, कारण त्यांना महादेवांच्या क्रोधाची भीती वाटत होती. रतीचा विलाप आता शांत झाला होता, पण तिचे डोळे अजूनही त्या राखेच्या ढिगाऱ्याकडे लागलेले होते, जिथून तिला आपला पती पुन्हा जिवंत होण्याची आशा होती. महादेवांनी तिला सांगितले की हे रती, तू ही राख आपल्या हृदयाशी धर, कारण जोपर्यंत तू या राखेची भक्ती करशील तोपर्यंत कामदेव मनसिज म्हणजेच मनातून जन्म घेणारा होऊन जिवंत राहील. तो आता डोळ्यांना दिसणार नाही, पण प्रत्येक जीवाच्या मनात प्रेमाच्या रूपाने वास करेल. हे ऐकून रतीने त्या राखेला वंदन केले आणि ती राख उधळून महादेवांच्या नामाचा जयघोष केला. त्याचवेळी स्वर्गातून अप्सरांनी पाहिले की कैलासावर आता रंगांची नाही तर भक्तीची आणि वैराग्याची उधळण होत आहे. हाच तो दिवस होता जेव्हा जगाला समजले की धुलिवंदन म्हणजे केवळ धूळ उडवणे नाही, तर आपल्यातील विकारांना जाळून त्याची राख देवाच्या चरणी अर्पण करणे होय. महादेवांच्या गणांनी, विशेषतः नंदीने, त्या राखेचा स्वीकार केला आणि संपूर्ण पर्वतावर आनंदाचा उत्सव सुरू झाला, जो उत्सव विनाशातून सावरलेल्या नवीन जीवनाचा होता. कामदहन झाल्यानंतर महादेवांच्या मनात एक विचित्र भाव उत्पन्न झाला, जो ना पूर्णपणे क्रोध होता ना पूर्णपणे आनंद, तर तो होता एका नवीन सृजनाचा आणि शुद्धीकरणाचा भाव, ज्याला साक्षात शिवच जाणू शकत होते. त्यांनी आपल्या हातातील डमरू उचलला आणि त्याचा भीषण नाद संपूर्ण ब्रह्मांडात घुमू लागला, ज्या आवाजाने दिशा डळमळू लागल्या आणि आकाशातील ग्रहतारेसुद्धा थरथरू लागले. महादेवांनी त्या राखेच्या ढिगाऱ्याभोवती आपले तांडव सुरू केले. हे तांडव विनाशाचे नव्हते, तर ते होते धुली तांडव, ज्यामध्ये त्यांनी आपल्या पायांच्या हालचालींनी ती पांढरी शुभ्र राख हवेत उडवण्यास सुरुवात केली. जशी ती राख आकाशात उडायला लागली तसे संपूर्ण वातावरण धुरकट आणि पांढरे झाले आणि असं वाटू लागलं की जणू कैलासावर पांढऱ्या फुलांचा वर्षाव होत आहे. महादेवांच्या अंगावरील ती राख तांडवाच्या वेगामुळे चोहोबाजूला उधळली जात होती आणि जिथे जिथे तो राखेचा कण पडत होता तिथली भूमी पावन होत होती. गंधर्व आणि यक्ष हे दृश्य पाहून थक्क झाले, कारण त्यांनी महादेवांचे हे रूप कधीच पाहिले नव्हते, जिथे ते स्वतःच्याच क्रोधातून निर्माण झालेल्या राखेसोबत खेळत होते. हे तांडव पाहून रतीला जाणवले की महादेव हे केवळ कठोर नाहीत, तर ते सृष्टीच्या प्रत्येक कणाकणात मिसळून जाण्यासाठी आसुसलेले आहेत. महादेवांनी की राख उधळत असताना मोठ्याने हुंकार भरला आणि त्या आवाजाने मृत्यूचे सावट दूर होऊन वैराग्याचे तेज पसरले. ऋषीमुनींनी पाहिले की ही राख ज्या वृक्षांवर पडत आहे ते वृक्ष पुन्हा एकदा जिवंत होत आहेत आणि त्यांच्या फांद्यांवर नवीन कळ्या उमलत आहेत. पण यावेळचा वसंत हा मोहाचा नव्हता, तर तो भक्तीचा होता. महादेवांच्या या तांडवामुळे कैलासातील प्रत्येक पाषाण आता शिवमय झाला होता आणि तिथली मातीसुद्धा भस्मासारखी पवित्र झाली होती. या तांडवाचा वेग जसा वाढला तसा महादेवांनी आपल्या जटांमधून गंगेचा एक थेंब त्या राखेवर शिंपडला आणि त्या स्पर्शाने ती राख दैवी अमृतासारखी चमकू लागली. हेच के पहिले धुलिवंदन होते, जिथे प्रत्यक्ष देवाने प्रकृतीच्या मूळ तत्वाशी खेळ मांडला होता आणि जगाला दाखवून दिले होते की जे जळते तेच उरते आणि जे उरते तेच सत्य असते. नारद मुनींनी आपली वीणा वाजवून या दृश्याचे वर्णन अघोर आणि मंगल असे केले, कारण यामध्ये एका बाजूला कामदेवाचा मृत्यू होता तर दुसऱ्या बाजूला नवीन विश्वासाचा जन्म होता. महादेवांच्या तांडवाच्या तालावर नंदी आणि भृंगीसुद्धा नाचू लागले आणि त्यांनीही ती राख आपल्या अंगाला फासून घेतली, ज्यामुळे त्यांना एका वेगळ्याच आनंदाची प्राप्ती झाली. सृष्टीतील सर्व प्राण्यांनी पाहिले की ज्या राखेला आपण अशुभ मानतो ती राख जेव्हा महादेवांच्या स्पर्शाने पावन होते तेव्हा ती विश्वातील सर्वात मौल्यवान वस्तू बनते. हे तांडव थांबले तेव्हा संपूर्ण कैलास पर्वत त्या पांढऱ्या राखेने झाकून गेला होता आणि महादेवांच्या शांत चेहऱ्यावर एक स्मितहास्य आले होते, कारण त्यांना पाहिले की आता सृष्टीतील जीवांना भस्म आणि धुलीचे महत्त्व कळले आहे. त्यांनी हीच राख भविष्यातील मानवांसाठी एक प्रसादाच्या रूपाने तिथेच सोडून दिली, जेणेकरून धुलिवंदनाच्या दिवशी लोक आपली मने स्वच्छ करून या पवित्र धुलीचा स्पर्श करतील. महादेवांचे ते दिव्य तांडव जसे शांत झाले तशी संपूर्ण कैलासभूमी त्या पांढऱ्या शुभ्र राखेच्या आवरणाखाली विसावली होती.
वातावरणात एक विलक्षण सुगंधी दरवळ पसरला होता, जो कोणत्याही फुलाचा नसून साक्षात शुद्धीकरणाचा होता. महादेव जेव्हा आपल्या समाधीतून पूर्णपणे भानावर आले, तेव्हा त्यांची पहिली दृष्टी समोर उभ्या असलेल्या माता पार्वतीवर पडली. पार्वतीचे रूप त्या क्षणी सामान्य राणीसारखे उरले नव्हते. तिने आपल्या शरीरावरील सर्व अलंकारांचा त्याग केला होता आणि तिच्या चेहऱ्यावर कठोर तपश्चर्येचे तेज तळपत होते. महादेवांनी पाहिले की ज्या कामदेवाला त्यांनी भस्म केले, त्याच्या राखेने जरी त्यांचे शरीर माखले असले तरी पार्वतीच्या डोळ्यांतील भक्तीचा अग्नी त्या कामदेवाच्या बाणांपेक्षा कितीतरी पटीने प्रबळ होता. पार्वती महादेवांच्या चरणांपाशी आली आणि तिने त्या राखेच्या थरांना स्पर्श करून वंदन केले. तिने विचारले की हे स्वामी, जर ही राख तुमच्या स्पर्शाने पावन होऊ शकते तर माझे हे जीवन तुमच्या चरणी अर्पण झाल्यावर पावन होणार नाही का? महादेवांनी पाहिले की पार्वतीच्या मनात आता कोणताही स्वार्थ किंवा केवळ सौंदर्याचा गर्व उरलेला नाही. त्यांनी जाणले की कामदेवाचा अंत हा केवळ एका विकाराचा अंत होता, पण पार्वतीचे हे रूप म्हणजे सृष्टीच्या शक्तीचे मूळ आहे. महादेवांनी अत्यंत प्रेमाने पार्वतीला सांगितले की हे शैलपुत्री, तू जे तप केले आहेस त्याने माझे वैराग्य ढळले नाही, तर माझे हृदय द्रवले आहे. कामदेवाने मोहाचा मार्ग निवडला होता म्हणून तो भस्म झाला, पण तू भक्तीचा मार्ग निवडला आहेस जो अमर आहे. त्याच क्षणी महादेवांनी आपल्या हातातील थोडी राख पार्वतीच्या कपाळावर लावली, जो जणू त्यांच्या भविष्यातील मिलनाचा एक पवित्र टिळा होता. हे दृश्य पाहून स्वर्गातील देवांनी आनंदाने दुदुंभी वाजवल्या, कारण त्यांना समजले की आता सृष्टीचे रक्षण करणारा शिवपुत्र लवकरच अवतरेल. रतीने जेव्हा पाहिले की महादेव आता शांत झाले आहेत आणि पार्वतीचा स्वीकार करत आहेत, तेव्हा तिने पुन्हा एकदा विनवणी केली की हे प्रभू, माझ्या पतीला या राखेतून पुन्हा कधी जीवन मिळेल? महादेवांनी स्मितहास्य करत सांगितले की जेव्हा तू आणि पार्वती मिळून या राखेची पूजा कराल, तेव्हा ही राख केवळ मृत अवशेष उरणार नाही, तर ती विश्वातील प्रत्येक जीवात चैतन्य निर्माण करेल. धुलीवंदनचा हा दिवस केवळ विनाशाची आठवण देणारा ठरणार नाही, तर तो प्रेमाच्या आणि भक्तीच्या पुनर्जन्माचा दिवस असेल. सृष्टीतील सर्व ऋषीमुनींनी या प्रसंगी महादेवांच्या भस्म विलेपित रूपाची आरती केली आणि निसर्गाने पुन्हा एकदा आपले हिरवे वस्त्र परिधान करण्यास सुरुवात केली. पानघळ झालेली झाडे आता महादेवांच्या आशीर्वादाने आणि त्या पवित्र राखेच्या खताने पुन्हा फुलू लागली. हेच ते शिवशक्तीचे सामर्थ्य होते, जिथे मृत्यूच्या राखेतून जीवनाचे अंकुर फुटू लागले होते. महादेवांनी पार्वतीला वचन दिले की येणाऱ्या काळात जेव्हा फाल्गुन पौर्णिमा संपून नवीन पहाट होईल, तेव्हा लोक या राखेचा उत्सव साजरा करतील आणि आपल्यातील अहंकार जाळून नवीन जीवनाची सुरुवात करतील. अशा प्रकारे कैलासावर एक नवा अध्याय सुरू झाला, जिथे वैराग्य आणि प्रेम यांचा सुंदर संगम झाला होता. महादेवांनी जेव्हा पार्वतीच्या भक्तीचा स्वीकार केला, तेव्हा कैलास पर्वतावरील ती पवित्र राख जणू दैवी रत्नांसारखी चमकू लागली आणि संपूर्ण सृष्टीला या सत्याचा साक्षात्कार झाला की विनाश हा केवळ नवीन निर्मितीचा मार्ग असतो. महादेवांनी माता पार्वतीचा हात आपल्या हातात घेतला आणि त्या क्षणी आकाशातून नगाऱ्यांचा गडगडाट झाला. अप्सरांनी नृत्य सुरू केले आणि साक्षात ब्रह्मदेव व भगवान विष्णू तिथे प्रगट झाले. भगवान विष्णूंनी स्मितहास्य करत महादेवांना वंदन केले आणि म्हणाले की हे त्रिपुरारी, आज तुम्ही कामदेवाचे दहन करून जगाला वासनेवर विजय मिळवण्याची कला शिकवली आहे आणि अंगालाही राख फासून हे सिद्ध केले आहे की ईश्वर हा कशातही नसून तो शून्यात आणि शुद्धतेत आहे. महादेवांनी त्या दिवशी कैलासाच्या शिखरावरून खाली पाहिले, जिथे पृथ्वीवरील मानव आणि जीवजंतू घाबरलेले होते. त्यांना वाटत होते की कामदेवाच्या विनाशाने जगातील आनंद संपला आहे, पण महादेवांनी आपल्या डमरूचा शेवटचा नाद केला आणि त्यातून एक आशीर्वादाची लहर बाहेर पडली. त्यांनी सर्व ऋषीमुनींना बोलावून सांगितले की आजपासून जो मनुष्य फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आपल्यातील काम, क्रोध, लोभ आणि अहंकार या रूपाने होळी पेटवेल आणि त्यानंतर उरलेली ही पवित्र राख म्हणजेच धुली आपल्या कपाळावर लावेल, त्याच्या जीवनातील सर्व संकटे आणि पाप जळून खाक होतील. ही राख केवळ धुळीचा कण नसून ते माझ्या क्रोधातून शुद्ध झालेलं भस्म आहे, जे लावल्याने माणसाला मनःशांती मिळेल आणि माझ्या अघोर रूपाचा आशीर्वाद प्राप्त होईल. रतीला दिलेल्या वराप्रमाणे कामदेव जरी अनंग झाला असला तरी महादेवांनी त्या राखेला स्पर्श करून तिला संजीवनी दिली, ज्यामुळे सृष्टीतील प्रेम आता केवळ देहापुरते मर्यादित न राहता ते आत्मिक झाले. माता पार्वतीने महादेवांच्या त्या भस्म विलेपित रूपात स्वतःचे प्रतिबिंब पाहिले
आणि तिने जाणले की हेच ते सत्य शिवरूप आहे जे जगाला मोक्षाकडे नेते. निसर्गाने आपले रूप बदलले. त्या राखेच्या स्पर्शाने जमिनीतून नवीन कोवळी गवते उगवली, सुकलेल्या वेलींना नवीन फुले आली आणि नद्यांच्या पाण्याचा रंग अधिकच निळा झाला. कैलासावर त्या पहिल्या धुलीवंदन उत्सवात सर्व गणांनी, नंदीने आणि स्वतः महादेवांनी एकमेकांवरती राख उधळली आणि हर हर महादेवच्या घोषणांनी 10 दिशा दुमदुमून गेल्या. ही राख उधळणे म्हणजे निसर्गातील पंचतत्वांचा आदर करणे होते आणि तिथूनच ही परंपरा सुरू झाली की आपण मातीशी आणि निसर्गाशी नाते जोडले पाहिजे. ज्या दिवशी कामदहन झाले त्या दिवसाला आपण होळी म्हणतो आणि ज्या दिवशी महादेवांनी ती राख स्वतःच्या अंगाला लावून आनंद साजरा केला तो दिवस म्हणजे धुलीवंदन होय. या कथेचा सारांश हाच आहे की जोपर्यंत आपण आपल्या मनातील वाईट विचारांची होळी करत नाही तोपर्यंत आपल्याला या महादेवांच्या पवित्र प्रसादाचा अनुभव घेता येत नाही. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मिलनाने सृष्टीत पुन्हा एकदा समतोल निर्माण झाला आणि तारकासुराच्या विनाशाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आजही जेव्हा आपण धुलीवंदन साजरी करतो तेव्हा आपण महादेवांच्या त्या वैराग्याची आणि पार्वतीच्या त्या निस्सीम भक्तीची आठवण काढतो. ही कथा केवळ एका देवतेची नसून ती मानवी जीवनातील स्थित्यंतराची कथा आहे. महादेवांच्या अंगावरील ती पहिली राख आजही आपल्याला आठवण करून देते की आयुष्य क्षणभंगूर आहे, पण भक्ती आणि सत्य हे शाश्वत आहे. अशा प्रकारे महादेवांच्या क्रोधातून शांततेचा आणि विनाशातून मांगल्याचा जन्म झाला आणि धुलीवंदन ही परंपरा युगानुयुगे मानवाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर राहिली. महादेवांच्या या अलौकिक कृपेने संपूर्ण विश्व चैतन्यमय झाले आणि सृष्टीचे चक्र पुन्हा एकदा आनंदाने फिरू लागले. शिवशक्तीचा जय जयकार करत ही कथा इथेच संपन्न होते, पण तिचे महत्त्व आपल्या मनात कायम जिवंत राहते. तर कशी होती धुलीवंदनाची अशी कथा? तर नक्की धार्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि हर हर महादेव असा भक्तिभावाने कमेंट करा.